आज नाश्त्यासाठी काहीतरी टेस्टी, पौष्टिक आणि पोटभरीचं असं बनवायचं होतं, म्हणून मी आधीच थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली. सकाळी नाश्ता बनवायचा आहे तर मी आदल्या दिवशी संध्याकाळी इथे डाळ आणि तांदूळ भिजत घातले. 1 कप मी तांदूळ घेतलेत. यामध्ये अर्धा कप चण्याची डाळ घातली, पाव कप तुरीची डाळ घातली आहे, पाव कप यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे. यानंतर पाव चमचा यामध्ये मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि आता यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता यामध्ये पुन्हा पाणी घालून हे 4 ते 5 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर इथे आता पहा 5 तास झालेत. डाळ तांदूळ छान भिजलं गेलं आहे. संध्याकाळी हे मी भिजत घातलं होतं. आता रात्री मी हे वाटते 2 बॅचेसमध्ये हे वाटून घ्यायचं आहे. तर यातलं अर्धं मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. पहिल्या बॅचमध्ये इथे मी पाव कप यामध्ये दही घालते आहे, थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता हे सगळं डाळ तांदूळ मी वाटून घेतलं आहे. अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. वाटताना मी खूपच कमी पाणी घातलं आहे, असं घट्टसर आहे. आता हे आपण झाकून ठेवूया. तर हे रात्रभर मी फर्मेंट केलं आहे आणि आता सकाळी पाहू शकता याला मस्त अशी जाळी आली आहे. अगदी हलकं झालं हे पीठ. मिक्स करूया याला हलक्या हाताने. हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 2 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा तेव्हा याच्यातलं पीठ घेऊन तुम्ही बनवू शकता. आता इथे मी यातलं अर्धं काढून घेते एका बाउलमध्ये. आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी किसलेलं गाजर घालते. भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालते. बारीक चिरलेला कांदा घातला आहे. यानंतर वाफवलेला मटार घालते. तुम्ही स्वीट कॉर्नचे दाणेसुद्धा घालू शकता. इथे आता मी आलं आणि हिरवी मिरची जाडसर कुटून घेतलं आहे, ते घालायचे. सगळं मिक्स करूया. यामध्ये तुम्ही किसलेला दुधीसुद्धा घालू शकता. सगळं छान एकजीव करून घेतलं. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडंसं घट्ट वाटत होतं तर यामध्ये मी 2 चमचे पाणी घातलं आहे आणि मिक्स करून घेतलं. आता इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे.
तेल असं पसरवून घालायचं. यासाठी थोडीशी जाड बेस असलेली कढई घ्या. तेल मी सगळीकडे पसरवून घेते. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. थोडासा कढीपत्ता घातला आहे. यानंतर पाव चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. आता यावरती पीठ घालायचं आहे. 2 चमचे पीठ घालते. हे थोडंसं जाडसरच असतं. तर आज आपण गुजराती ब्रेकफास्टची रेसिपी हांडवो बनवतो आहे. यावरती आता झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि हे एका बाजूने भाजून घ्यायचे 2 ते 3 मिनटं. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. याला आपण उलटून घेऊया. वरची बाजू पूर्ण ड्राय झाली आहे. तर खूप मस्त रंग आला याला. थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता झाकण ठेवून पुन्हा हे 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर इथे 3 मिनटं झालेत आणि हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजलं गेलं आहे. दोन्ही बाजूने मस्त रंग आला आहे. काढून घेऊया. खूपच पौष्टिक असा हा नाश्ता आहे. इथे मी हे चटणीबरोबर सर्व केलं आहे. तुम्ही जर हे पीठ तयार करून ठेवलं तर कधीही यामध्ये भाज्या ॲड करून झटपट तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी खूप मस्त अशी रेसिपी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.